नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण एक लार्ज कॅप कंपनीचा फंडामेंटल आणि टेक्निकल पाहणार आहोत. जी कंपनी आपल्या 52 जवळ ट्रेड करीत आहे. त्या कंपनीचं नाव आहे इंडस टावर लिमिटेड. तुमच्यासमोर हा एक चार्ट दिसत आहे. हा चार्ट 2020 ते 2024 पर्यंतचा आहे. त्याच्या अगोदरचा चार्ट दिसत नाही. तर ही कंपनी आपल्या ऑल टाईम हाय 2015मध्ये गेलेली होती. ऑल टाईम हाय 498 हा या कंपनीचा ऑल टाईम हाय आहे. तर 2015 नंतर 2017मध्ये 484पर्यंत ही कंपनी आपल्या हायपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यानंतर या कंपनीचा शेअर खाली खाली येत गेला आणि आता 2024मध्ये आता या कंपनी आपल्या ऑल टाईम हायकडे जाण्याचा प्रयत्न करीत आहे. तर अशी ही कंपनी आहे. ही एक भारतीय टेलिकम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे, जी मोबाईल नेटवर्क ऑपरेटर आणि इतर वायरलेस सेवा पुरवते. गुरुग्राम येथे मुख्यालय असलेल्या इंडस टावरची स्थापना नोव्हेंबर 2007मध्ये करण्यात आली. भारती इन्फ्राटेल, त्यानंतर वोडाफोन एस्सार आणि आयडिया सेल्युलर यांनी केली होती या कंपनीची स्थापना, ज्यामुळे दूरसंचार ऑपरेटर्सना भेदभावरहित आधारावर सामायिक दूरसंचार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. भारती इन्फ्राटेलने 19 नोव्हेंबर 2020 रोजी इंडस टावरमध्ये विलीन केले, ज्यामुळे जगातील सर्वात मोठ्या मोबाईल टावर इन्फ्रास्ट्रक्चर ऑपरेटरपैकी एक बनले. विलिनीकरणानंतर भारती एअरटेलकडे इंडस टावर्समध्ये 36.73% हिस्सा आहे, ज्यामध्ये वोडाफोन ग्रुपचे 28.12% आहे. इंडस टावरकडे 1,92,874 टावर्स आणि 3,42,831 सहस्थाने आहेत. सर्व 22 दूरसंचार मंडळांना कव्हर करणारी देशव्यापी उपस्थिती आहे. त्याच्या काही प्रमुख ग्राहकांमध्ये एअरटेल, भारती, त्यानंतर VIL, शिवाय BSNL, MTNL, जिओ हे सर्व या कंपनीचे ग्राहक आहेत. या कंपनीचा मार्केट कॅपचा विचार केला तर या कंपनीचा मार्केट कॅप आहे 93,824 कोटी रुपये. या कंपनीचा शेअरचा PE रेशो आहे 15.40. त्यानंतर या कंपनीचा शेअरचा ROC आहे 20.2 आहे. ROEचा विचार केला तर 25.1 आहे. डेबिट टू इक्विटीचा विचार केला तर 0.76 आहे. प्लेज पर्सेंटेजचा विचार केला तर 30.5 आहे. म्हणजे या कंपनीच्या प्रमोटरांनी आपले शेअर गहाण ठेवले आणि त्याच्यावर कर्ज घेतलेले आहे. ते कर्जाचे प्रमाण आहे 30.5%, की जे फक्त 10% असायला, जास्तीत जास्त 10% असायला पाहिजे. म्हणून प्रमोटरांनी आपले शेअर जास्तीचे गहाण ठेवलेले आहे, त्याच्यावर कर्ज घेतले आहे, ते प्रमाण जास्त आहे. डेबिट टू इक्विटीचा विचार केला तर 0.25, 0.50 एवढंच पाहिजे. तर डेबिट टू इक्विटीचा विचार केला तर 0.76 आहे. त्यामुळे ही कंपनी 2021, 22, 23 या काळामध्ये या कंपनीवर कर्ज जास्त आणि रिझर्व कमी होतं. आता 2023-24चा विचार केला तर कर्ज थोडं कमी झालेलं आहे आणि रिझर्वचे प्रमाण वाढलेले आहे. गेल्या 5 वर्षापासून प्रॉफिट ग्रोथ मात्र चांगला आहे. FIचे प्रमाण कमी झाले आहे आणि DIचे प्रमाण वाढलेले आहे. अशी ही कंपनी आहे, आपल्या ऑल टाईम हायपासून खाली ट्रेड करीत आहे. 9 वर्ष झाले अजून आपल्या ऑल टाईम हायजवळ पोचलेली नाही. मल्टीबॅगर कंपनी आहे, लार्ज कॅप कंपनी आहे, प्रॉफिट देणारी कंपनी आहे. तर या कंपनीचा आपण आता चार्ट पाहूया. इंडस टावर लिमिटेड या कंपनीचा शेअरचा चार्ट ट्रेडिंगव्ह्यू प्लॅटफॉर्मवर लावलेला आहे. 1 मंथ टाईम फ्रेम आहे. 1 मंथ टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की 2013 पासून हा शेअर वरती गेलेला आहे आणि ऑल टाईम हायपर्यंत गेलेला आहे. ऑल टाईम हाय आहे 498 रुपये. 498 रुपयापर्यंत 2015ला गेलेला आहे आणि त्या 498 रुपयावरनं हा शेअर खाली आलेला आहे आणि पुन्हा मग 2017मध्ये
2017मध्ये पुन्हा हा 484पर्यंत वरती गेलेला आहे. म्हणजे 2015ला गेला 498पर्यंत, त्यानंतर 2017मध्ये गेला तो आणि 2017मध्ये पुन्हा 484पासून तो खाली आलेला आहे. इथून तो खाली आलेला आहे 1 मंथ चार्ट. पुन्हा मग हा थोडा वरती गेला आणि वरती गेला तो 333 रुपयापर्यंत गेला. 333 रुपयापर्यंत गेलेला आहे. बघा, 333 रुपयापर्यंत गेला. म्हणजे 2017मध्ये खाली आला, 333 रुपयापर्यंत गेला वरती, पुन्हा तिथून खाली आला, पुन्हा 333 रुपयापर्यंत गेला, पुन्हा तिथून खाली आलेला आहे. म्हणजे हा एक रेजिस्टन्स आहे 333 रुपये. हा रेजिस्टन्स या स्टॉकने ब्रेक केलेला आहे. ब्रेक करून रिटेस्ट केलेला आहे आणि रिटेस्ट करून हा वरती जाण्याची शक्यता आहे. हा 1 मंथ टाईम फ्रेम आहे, म्हणजे एक कॅन्डल एका महिन्याची आहे. त्यामुळे हा रिटेस्ट या महिन्यात झाला आहे. पुढच्या महिन्यात जर हा रिटेस्ट करून हा जर वरती गेला तर पहिला टार्गेट 484पर्यंत मिळेल आणि दुसरा टार्गेट 498पर्यंत मिळेल. पण हा टार्गेट मिळण्यासाठी फार वेळ लागेल, म्हणजे 1 वर्ष पण लागू शकतं. कारण की एक महिन्याची एक कॅन्डल असल्यामुळे अनेक कॅन्डल इथपर्यंत पोचण्यासाठी अनेक कॅन्डल तयार होतील. मग 1 वर्षसुद्धा लागू शकतं किंवा 2-3 महिने पण लागू शकतात. 6 महिन्यामध्ये हा काळ किती लागेल हे काही निश्चित सांगता येणार नाही. पण हे 1 महिन्याची कॅन्डल असल्यामुळे हा जो रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे आणि इथून हा ब्रेकआउट दिला आहे, रिटेस्ट केलेला आहे. आणि रिटेस्ट करून आता जर वर गेला तर आपल्या ऑल टाईम हायपर्यंत हा स्टॉक जाईल. तर हा स्टॉक या सर्व काळामध्ये अंडर परफॉर्मन्स करीत आहे. म्हणजे 2015मध्ये तो 498पर्यंत गेला. आता 2024 चालू आहे, 9 वर्ष झाले. 9 वर्षामध्ये हा स्टॉक आपल्या ऑल टाईम हायपर्यंतसुद्धा अजून पोचलेला नाही. म्हणजे ऑल टाईम हायपासून तो खालीच ट्रेड करीत आहे. तर येणाऱ्या दिवसामध्ये ऑल टाईम हायपर्यंत पोचेल. याची अनेक कारणं आहेत. तुम्हाला सांगितलं आहे की या कंपनीच्या प्रमोटरने आपले शेअर गहाण ठेवलेले आहेत, त्याच्यावर कर्ज घेतलं आहे, हे कारण आहे. त्यानंतर 2020, 21, 22, 23 या काळामध्ये या कंपनीवर कर्जही होते आणि ते कर्ज आता कमी झालेले आहे आणि कमी झाले कर्ज, त्यामुळे आता हा स्टॉक वरती जात आहे. तशी अनेक कारणं असल्यामुळे हा स्टॉक अंडर परफॉर्मन्स करीत आहे. आपल्या ऑल टाईम हायपासून खाली ट्रेड करीत आहे. येणाऱ्या दिवसामध्ये कंपनी मल्टीबॅगर आहे, लार्ज कॅप कंपनी आहे. आता या कंपनीवर कर्ज कमी आहे, रिझर्वपेक्षा कर्ज कमी आहे. तर येणाऱ्या दिवसामध्ये एवढा टार्गेट मिळू शकतो. येणाऱ्या दिवसामध्ये 498पर्यंत पोचायला पाहिजे, कारण की हा रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे. आता हा एक सपोर्ट झालेला आहे आणि वरचा रेजिस्टन्स आता कोणता आहे? मग 484 हा रेजिस्टन्स आहे. या रेजिस्टन्सपर्यंत हा स्टॉक जायला पाहिजे. 484 म्हणा, 498 म्हणा, आपल्या ऑल टाईम हाय म्हणा, इथपर्यंत हा स्टॉक जायला पाहिजे. हा 1 मंथ टाईम फ्रेम पाहिला. आता 1 वीक टाईम फ्रेम बघा. बघा, 1 वीक टाईम फ्रेममध्ये हा स्टॉक 484वरनं इथून खाली आलेला आहे. या रेजिस्टन्सवरनं खाली आलेला आहे. पुन्हा 333पर्यंत गेला. इथे रिटेस्ट करून पुन्हा तो खाली आलेला आहे. 333वरनं खाली आलेला आहे. पुन्हा हे 333 या लेवलला टच केला, म्हणजे या रेजिस्टन्सला टच करून हा शेअरचा चार्ट इथूनही खाली आलेला आहे. आणि पुढच्या वेळेस मात्र म्हणजे 2 वेळा या रेजिस्टन्सवरनं हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे आणि 3ऱ्या वेळा हा रेजिस्टन्स या स्टॉकने ब्रेक केलेला आहे, ब्रेकआउट दिलेला आहे. ब्रेक करून रिटेस्ट केला आहे, रिटेस्ट करून हा स्टॉक वरती जात आहे. तर
हा 1 वीक टाईम फ्रेम आहे. हा जर वरती गेला, पुढच्या रेजिस्टन्सपर्यंत गेला, आता हा सपोर्टचं काम करीत आहे आणि पुढच्या रेजिस्टन्सपर्यंत गेला तर येणाऱ्या काळामध्ये एवढं टार्गेट त्याच्यामध्ये मिळायला पाहिजे. हा 1 वीक टाईम फ्रेम आहे. आपल्या ऑल टाईम हायपासून खाली ट्रेड करीत आहे. हा आपला ऑल टाईम हाय वरती दाखवलेला आहे बघा. ऑल टाईम हाय वरती आहे 2015मध्ये तो आहे. आणि आता 1 डे टाईम फ्रेम बघा. 1 डे टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की हे 2021 पासून हा स्टॉक 2021 पासून हा स्टॉक खाली परफॉर्मन्स करीत आहे. 2021 पासून हा स्टॉक त्या रेजिस्टन्सपासून खाली परफॉर्मन्स करीत आहे. आणि 2021 म्हणजे त्या काळामध्ये या कंपनीवर कर्ज होते आणि आता 2024मध्ये या स्टॉकने हा 333 हा जो रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे. हा रेजिस्टन्स ब्रेक करून रिटेस्ट केला आहे. आता रिटेस्ट करून जर वर गेला तर येणाऱ्या काळामध्ये या स्टॉकमध्ये मोठ्या टार्गेट मिळण्याची शक्यता आहे. तर अशा पद्धतीने हा स्टॉक आपल्या ऑल टाईम हायपासून खाली ट्रेड करीत आहे, म्हणजे अंडर परफॉर्मन्स करीत आहे. तर पाहूया आपल्या ऑल टाईम हायपर्यंत हा स्टॉक जातो की अर्ध्यातूनच खाली येतो, पाहूया. तर हा व्हिडिओ आम्ही एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेला आहे. बाय सेल रिकमेंड माझ्याकडून नाही. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.